असं एक असं आहे, आता इथं प्रत्येकाजवळ पर्स कोणाकडे आहे? वर बोट करा. जे आपण पर्स वगैरे वापरतो कोणाकडे आहे काय? कोणी आणलेले? इकडं पुरुष लोकांना एखादं आपलं पॉकेट वगैरे कोणी आणलेलं आहे? खाली नाही करून घेणार, त्याच्यात आपल्याला महत्त्व देणार आहे. जर आपण असं सांगितलं जातं, लक्ष्मीचं स्वरूप वेलदोडा आहे. 2 वेलदोडे. किती? ऐका बारकाई. किती? 2 वेलदोडे. भीमसेन कापूर. 2 वेलदोडे, भीमसेन कापूर आणि बडीशेप. हिरवा जर कपडा असेल त्या कपड्यामध्ये अशी गुंढळून ठेवायची. पण ज्या ठिकाणी आपण पैसे ठेवत नाही, ज्या ठिकाणी आपण काही ठेवत नाही, कुठली वस्तू ठेवत नाही, अशा एका कोपऱ्यामध्ये आणि वर्षानुवर्षे ठेवा. जोपर्यंत हे बघा, हे ठेवून बघा तुम्ही. ज्यावेळेस हे सगळे ग्रह एकत्र येतात, जी लक्ष्मी जी आकर्षित होते, लोहचुंबकासारखे लोखंडाकडे जसं लोखंड लोहचुंबकाकडे खिचलं जातं, तसं ह्या ठिकाणी जर आपण पर्समध्ये काय ठेवायचे? 2 वेलदोडे. खाऊन नाही घ्यायचे नाहीतर काय सांगा. अतिशय महत्त्वाचं आहे. थोडा भीमसेन कापूर एका हिरव्या कपड्यामध्ये गुंडळून कायमस्वरूपी ठेवून द्यायचे. ज्याला लईच अडीअडचणी असेल, भगवंतानं असं सांगितलं की महांकालेश्वराचं दर्शन आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यासाठी आहे महांकालेश्वर उज्जैन. उज्जैन्या महाकालम ओंकार ममलेश्वरम केदारिम पुष्टे डाकिन्य भीमाशंकरम वाराणसेच विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे. म्हणून वैद्यनाथ ही एक ज्योतिर्लिंग आहे. पण ज्या ठिकाणी एक ब्राह्मण राहत आहे आणि ब्राह्मणाला 3 मुलं आहे, तेही खूप आचार विचार आणि श्रेष्ठ आहे, पण त्याने एक सुंदर असं वाळुका लिंग, मातीचं लिंग करायचे. उज्जैन नगरीमध्ये पूजा करायचे. त्यावेळेस एक राक्षसानं थैमान केलं, सगळीकडं धर्म भ्रष्ट करायचा प्रयत्न केला आणि त्याच वेळेस त्यांनी उज्जैन नगरीमध्ये प्रवेश केला. हे 3ही मुलं अतिशय धार्मिक असताना त्यांनी त्या पिंडीची पूजा केली. काही लोकांनी आश्रय घेतला आणि त्या ठिकाणी दुर्गम नावाचा राक्षस येऊन त्या 3 मुलांवरती एक तलवारीचा वार करणार, शिरसेत करणार. त्यांनी वरती सुद्धा बघितलं नाही. भगवान शंकराची पूजा करत राहिले. भगवान भोलेनाथ बाबा, अखंड तुझी आम्ही पूजा केलेली आहे, नमःशिवायचा जप केलेला आहे आणि म्हणून तुला वाचवायचं असेल तर वाचव. म्हणून देवाकडे असं पाहत होते. वरून अगदी धारदार अशी तलवार त्यांच्या मानेवर पडणार होती आणि भगवान शंकराचं स्मरण ते करत होते. तेवढ्या वेळात भगवान शंकर त्या पिंडीतून असे प्रगट झाले. त्याला महांकालेश्वर म्हणतात. बोला महांकालेश्वर. अर्थ भगवान महांकालेश्वर निर्माण झाले. अजूनही जात मी भस्मारती पाहून डोळ्याचे पारणं फिरतात. तिथं आपले आखाड्याचे 3 मोठमोठे आश्रम पण आहेत.